हा तुमच्या चार्जरला लावा एवढा फोन. हा अय बाया बिया अरे कावा तरी स्वयंपाक पाणी करीत जाय सगळी मायगुणच कशी अपेक्षा करते रे तू. अहो तोंडाला ना आले पुळे आलाय बघा. ते तोंड समोर दे इथं भागदावला पडलेत दाढी करायला पैसे नाही एवढे केस वाढलेत हात हात लोक नाव ठेवा लागले पैसे नाही त्याची अजून मी वेणी बसत नाही तुम्ही मध्ये एवढं माझे बाकी एवढे वाढले माझ्याची केवढी वेणी येते तरी मी दुकानात जात नाही सलूनच्या म्हणजे पार्लर मध्ये जात नाही असं म्हणायचं मला. लई शेंगा आणती रे तू लई फेकी ती लई शेंगा आणती. अरे गावाकडे माहित होते शेंगा कोण आणले हो तुम्ही. अरे गावाकडे कसं असतंय काळं पडलं गोरं झालं कसं झालं तरी गावाकडे समजून जात असतंय. आपण काय शहरात राहिलात का मला सांग बरं तू. बरं ते सगळं मरू दे तो आज स्वयंपाक कम नाही केला ते आधी मला सांग. हो लाईट नव्हती सकाळी तुम्हाला काय सांगू मिक्सर मधून काढायचं मसाल्याला काही नव्हतं मग कस काय तुम्ही सांगा मी कस काय स्वयंपाक करू. आता लाईट नाही हेच कारण झालं का. अरे पहिल्या काळात काय लाईटीवर स्वयंपाक व्हायचा का सगळा. मग कशाला व्हायचा. अरे पाटा असायचा पाट्यावर सगळं मसाले काढले जायचे. अहो मला एक सांगा तुमची बायको एवढी सोन्यासारखी दिसती एवढी तिचे कवळे कवळे हात आणि ते पाट्यावर वाटल्यावर व्हायची का माझ्या हाताची. आता काय नाजूक घेत का तो अगं पहिला रवणी झालीस या आज केलं ना तर गाव हादरून तिकडे. गाव हादरून काय करता माझा नवराच हादरत नाही मला. नवरा हादरत नाही अगं साधारण का तर नुसती हानीत असतीस. अगं गावात नवरे बायकाला कुठे देत पहिलं आपलं असं घरे त्याची तर बायको नवऱ्याला कुठे ती. सगळ्या गावामध्ये सगळ्या बायकांचे नवरे कामाला जातात बायकोच्या पुढे पुढे करतात बायकोला जे पाहिजे ते आणून देतात आणि तर माझा नवरा का त्याला काय लागत आहे मला आणून द्यावं लागत अंडरपॅन्ट सकट फक्त बायकोने आणायचं. मग घरातल्या गोष्टी चव्हाट्यावर मांडू नयेत कवा बी चार चौघ ऐकत येईन भिंतीला बी काढणार. आता कसे बोलले का मी सगळं काम करतो गावातले नवरे आयत बसून खातात बायकोला कुठे मी बायकोचा मार करतो. तुम्ही पण चार भिंतीच्या गोष्टी बाहेर काढल्या का नाही पण मी काढलं नाही काय बिघडलं. बरं दे तिकडं तू तोंडाला तोंड लावायचं म्हणलं का मग डोकं सरकत. डोकं आहे तुम्हाला सरकायला मग कुठे काय झालं डोळ्याला बघ फुकूक काय. काही गरज नाही लगेच नुसतं पांचडपणा सुचतो या गोष्टी चार भिंतीच्या. आता हे अशी काळजी करायला बायकोची तरी का ती काय लय जाऊ घडी बिट्या. तू एक काम कर स्वयंपाक कर मी गावातून फेरफटका मारून आलो. अरे नेहमी परंपरा आहे गावात पहिल्यांदा आंघोळ केल्या सकाळ सकाळी जायचं दर्शन घ्यायचं गावात फेरफटका मारायचा गावाच्या सगळ्या बातम्या एकत्र करायच्या अशा डोक्यात भरायच्या आणि घरी यायचं निघून. पण कामात धंदे काय बघायचे नाही. अरे बघतो ना काम धंदा. मग आता गावातल्या कोणत्या मंदिरात चालले दर्शन घ्यायला. आता गावात का आपल्या काय 5-25 मंदिर आहेत का काय मला काही कळलंच. पण तुम्हाला सांगू का देवीचं एक बी मंदिर नाही. तो आहे ना डोक्याला डोकं लावणं म्हणजे गाढव चुके. देवाच्या दर्शनाला चालली तरी आलीस मांजर सारखी आडी. अगं मांजर जर आडी आली तर मग काम होते पण तू जर आडी आली ना मग काम होत नाहीत. आता तुमचं काम होतच नसतं नका व्हायना. लाईट नाही सकाळपासून वायता झालाय फॅन नाही काय नाही सगळं बंद पडलंय. स्वयंपाक करत असलं कर नाही तर बाहेरून जेवण येईन मी काय नाही करायला का मी स्वयंपाक. हा ठीक आहे जातो. बाई माणसाला काय डोकं लाव काही सांगितलं का नुसतं वच वच एवढं प्रेमाने बोलत होते. आता माझा काय भांडायचा मूड नव्हता. बरं मी नवऱ्याला म्हटलं आता बाई खरंच जर बाहेरून जर खाऊन आलं तर मी एकटीसाठी स्वयंपाक बनवू का. नको बाई मी स्वयंपाक बनवते आणि त्यांना फोन करून बोलून घेते जेवायला. शीतल वहिनी तुम्ही ना हे असे काम करीत जाऊ नका बरं का. हे काम मला सांगत जा. हा एवढे चांगले तुम्ही दिसायला हे असे काम केले वांगळ होऊन जाताना तुम्ही. मग कोण करेल काम. अहो मी आहे ना तुम्ही कशाला काम करता मला काही कळतच नाही राव. बर बोला काय काम काढलं. काम आता तुमच्याकडे काय माझं सगळं महत्वाचंच काम असतंय तुमच्याकडे. या आमचं भिताड घरी कधी लाईट गेली तर इन्व्हर्टर घेणार नाही काय नाही काय नाही. अख्ख्या गावात तुमच्याकडे इन्व्हर्टर एवढं बारकं घर जरी असलं पण तुम्ही टापटीपणा ठेवलाय घरामध्ये. हे आमचं भिताड काही करीत नाही तुम्हाला सांगतो. नुसतं खाताय पेताय झोपत आहे. संसाराचं काही तिला देणं घेणंच नाही. आता नवऱ्याच्या मोबाईलची चार्जिंग संपली की म्हणजे विचारायचं काम आहे का नाही तिचं. बरोबर किती कौतुक करता तुम्ही बघा. मग आता नवऱ्याच्या मोबाईलची चार्जिंग संपली की म्हणजे विचारा बाबा तुमची चार्जिंग संपली तर आपण एखादं इन्व्हर्टर घेऊ हे करू ते करू. कशाचं काय तिला काही नाही. स्वतःचे 2-2 फोन आहेत हातात नुसती घेऊन हिंडती. फोन लावी ती घेऊन हिंडती फोन लावी ती घेऊन हिंडती. आता काय काम काढलं ते जरा महत्वाचं काम होतं. सगळ्या गावात लाईट गेली डीपी जळाली ना. आता तुमच्या घरी इन्व्हर्टर ना आपला फोन मला तेवढा स्विच ऑफ पडलाय. महत्वाचे समाजसेवेचे फोन येत असतात मला तर तेवढं तुमच्या घरी चार्जिंग लावा म्हणलं. हा तुमच्या चार्जरला लावा एवढा फोन. हा
बर एकच लावायचा ना? एकच फोन आहे, गरीब माणूस पहिला बारीक होता, ह्यो आता काम करून कष्ट करून मोठा घेतला आता. ठीक आहे, जा करते चार्जिंग. नक्की करा बर का. आणि फोन आला तर बिंदा तुरला, काय घाबरू नका. आताच फोन आहे. आणि यायचे तरी कोणाचे फोन, मला आमचा केला भितडान करीत नाही तर कोणी करणार नाही फोन. जा यायची ती आणि खायची तुमचं डोकं. नाही चार्जिंगला लावा. आणि कोणाला सांगू नका मी तुमची तर फोन चार्जिंग लावलाय. हा या. हा येतो. बरं झालं स्वयंपाक करून घेतला. नशिबात नवऱ्यासोबत तरी मस्त जोडीने जेवण करता येईल. लई दिवसानंतर आज माझा नवरा माझ्यासोबत बसून जेवण करन. फोन लावते मी त्यांना पहिले. कुठे गेले आमचे रमेशराव? अयो माझ्या फोनला ह्या नंबरला बॅलन्सच नाही वाटतं. दुसऱ्या नंबरवरून करते. त्यांच्याकडे बी सेव आहे का नाही काय माहिती आता. हॅलो हॅलो कोण बोलतोय? तू कोण बोलती? तू फोन केला ना, तू सांग तू कोण बोलती. अगं पण तू कोण बोलती? मीच बोलती. तू कोण बोलती? अगं मीच बोलते, पण तू या फोनवर कस काय बोलती? मला हे सांग पहिले, तू कोण आहे आणि या फोनवर फोन कस काय केला? फोन कस काय केला म्हणजे मग आता बटन दाबून फोन केला मी. हा मग कोण बोलती ते तर सांग. अगं गचपण ढवळे, तू कोण बोलती ते सांग. तोंड नको चालू. डुचके, तू कोण बोलती ते सांग. मला डुचकी म्हणजे अगं कुत्रे फुकणी कुणीकडची. तुझ्या जवळ हा फोन कस काय? हा फोन तुझ्या जवळ कस काय? माझ्या नवऱ्याचा फोन आहे. अयो हा तुझ्या नवऱ्याचा फोन आहे? अगं ए दळभद्री कुणीकडची, हा माझ्या नवऱ्याचा फोन आहे. अगं डुचके, तुझ्या नवऱ्याचा कसा असेल? माझ्या नवऱ्याचा फोन माझ्या जवळच आहे. कसा असेल? घुमडतो बडायचे. माझ्या नवऱ्याचा हा फोन तुझ्याकडे कस काय आला? तू कस काय उचलला? माझा नवरा कुठे आहे? अगं याची चुंदरे, तुला काही कळत नाही का? माझ्या नवऱ्याच्या फोनवर फोन करते वर मामाच म्हणती कोण बोलतंय, कशाला बोलतंय, का बोलतंय. कुत्तर तोंडाची. हा नंबर नवऱ्याचा आहे, माझ्या लग्नाचा नवऱ्याचा. आम्ही 14 वर्ष संसार केला. फोन करायचे वर शिव्या घालायच्या. काय या बाईची नटवी वाटत ही. त्यांना जरा दाखव कोण. सटवी करू. अगं नटवे, आता गावात सटवी करू हाणीन तुला मी. तू लवकर सांग, अशी सटकीन तुला. पटकन सांग तू कोण बोलती. तू येच आता. तू आहे ना तुझा पत्ता सांग. नाही तुला ना माझा पत्ता गावात आहे नाशिक मध्ये. मी पण माझ्या नवऱ्याची बायको नाही. नाशिक मध्ये गावामध्ये. आणि माझं नाव विचारा गावातलंच ना, नाव ऐकूनच तर घाबरतात. हाशीन तू नाशिकची. मी पण हाय. मग आहे कोणाची तरी. पहिले मला सांग, तू माझ्या नवऱ्याच्या फोनवर फोन का केला? तू कोण आहे? तू कोणती सांग. कोणाची तू कोण? कोणाची कोण आहे तू? कोणाशी बोलते मी ना? मी बोलते कोणीतरी. देवी? अगं आज तोंड बघ, तळ पाय बघ आणि मग बोल. मी देवी बोलते म्हणे. पण नवऱ्याला येऊन दे. ठेव फोन. माकड तोंडी कुणीकडची. भया हा मेला कोणाकडे गेला? म्हटलं मेलाचं करंट्याचं लाज वाटायला पाहिजे. म्हटलं आज बरं जोडीने दोघं जण जेवायला बसू. कुठं ताबड घेऊन बसला काय माहिती. आता माझं इतकं डोकं दुखायला लागलं ना. आता काय करू द्यावा? ह्या माणसाने खरं दुसरी एखादी बाई तर नसन केली ना. एखाद्या बाईकडे गेला तर नसन ना. आम्हाला काय करणं आहे देवा. माणसाचा मला भरोसाच नाही. देवा काय करू तेच कळत नाही. बाई आता तर बाई माझ्या नवऱ्याने दुसरी बायको केली का काय? माझा नवरा कसा काय समजून सांगू त्याला? काय झालं? कोणी खर्च केला का? तुम्ही का म्हणून एवढं राहिले? तू का एवढं राहिली? तुम्ही कोण बायको केली तुम्ही? अगं बाई एवढी परवाना सारखी बायको असताना मी दुसरी बायको करीन. हिंमत तरी होईन का माही? मरायचं का काय? लय मरण जवळ आला का काय? बोलू राहिले तुम्ही दुसरी बायको केली. काय कमी पडलं तुम्हाला? माझ्या बायाची बेला काय हाड? मी कस काय दुसरं लग्न करीन? मग काय मरण जवळ आणायचं का काय मला? तू अशी तिंबू मारून टाकशील ना मला. कस काय मी दुसरी बायको करीन? मला काय लाज लाज शरम बिरम काय आहे का नाही? बघा काय येईन लगेच तोंडाला काय भरडू नको मग. दाजी धरा तुमचा मोबाईल धरा. काय नुसतं आपलं त्या वैताग दिल्या त्या फोननी मला. काय झालं? काय माहिती कुठल्या बाईचा फोन आला होता. अशी दाखवली तिला, अशा शिव्या घातल्या तिला. काय म्हणली? खोटच बोलले तिच्याशी. म्हणलं बायको बोलते. बोल कोणाची? कुणीकडची? तो फोन कोणत्या बहिणी नाही, मी केला होता. तू केला होता? हा दाजी जर का सुनीतानी फोन केला, फोन मध्ये नंबर मध्ये सेव्ह कसा नाही नाव? अगं माझा जो रेग्युलर नंबर आहे
जर नेटवर्क नसलं का तो नंबर ठेवेल त्या नंबरवरून फोन केला तर त्यांच्या मोबाईल मध्ये सेव्ह नसेल अजून. बाई आणि तू मला शिव्या देत होती? नको भांडू तिला. आपल्या घरी लाईट नव्हती म्हणून चार्जिंगला लावला होता. तुम्हाला एवढी काय गरज तिची मोबाईल चार्जिंग लावायची? समाज सेवा करायची काय फोन बी नाही येतात गावातले. तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? तुला दिसलं नाही फोन कोणाचा आहे? त्याच्या फोनवर कोणाचा फोन आला आणि तू काय म्हणे? अगं मला वाटलं कुठल्या तरी बाईचा फोन आला, नंबर आला ना बाई. चुकी झाली त्याच्याकडून. नवीन नंबर झाली. तू अशी कस काय म्हणली? माझा नवरा येतो, मी त्याची बायको आहे, तू अशी म्हंटली का? अगं मी गंमत करत होते. गंमत करत होती? करत होती ती. गंमत कसं करत होती? तिला वाटलं जम्मत जम्मत म्हणजे मडगावून मेला मुर्दा बसवला तुमचा. लाज वाटायला पाहिजे काही. चुकी झाली तिच्याकडून. पण तिला बोलत नसते. चुकावर पांघरून राहिले. मग ते चार्जिंग लावून दिला ना आपल्याला फोन. आता परत गरज पडली मग एवढी काय गरज तुम्हाला मोबाईल चार्जिंगची? आणि तुला काय गावातलं कोणी भेटत नाही का? येऊन जर माझ्या नवऱ्याच्या मागं पुढं करीत राहती तुला माझ्या नवऱ्याचा मोबाईल चार्जिंग लावायची गरजच काय होती? तिच्याकडे इन्व्हर्टर आहे. कोणाकडे आहे का आपल्याकडे? आहे का आपल्याकडे इन्व्हर्टर? फुल चार्ज करून दिला ना ग मी. फुल चार्ज करून दिला. अगं माझ्या डोक्याची चार्जिंग संपली असती आता 10 मिनिटांमध्ये. अजून मला पाणी खाता काय असता? मी ढगात गेली असती. माझ्या नवऱ्याला एकटं राहावं लागलं असतं. त्याला कोण खाऊ घातला असतं? अगं तू हाणू नको ना. नुसती बोल काय बोलून तुम्हाला एवढं कळतं का? तुमच्या डोक्यामध्ये सरेल बटाटे भरले आणि ही एक आली गावामध्ये. कुठून मी जख मारली आणि ही बा गावामध्ये बोलवली. चांगली आहे ती. अगं मी फक्त असं, मला काय माहिती तुझा फोन होता. बरं मला माहिती असतं तुझा फोन होता मी म्हंटल असतं अगं बाई. पण तुला हे माहिती होतं ना माझ्या नवऱ्याने तुझ्या इथे चार्जिंग लावला, मग माझंच कोणतरी कॉन्टॅक्ट मधला असेल म्हणून. आता मला काय माहिती. बरं जाऊ दे, झाली चूक. म्हंटल तर म्हंटल. म्हणलं तर तुला काय बोलू आता? असं झालंय मला तर. जाऊ दे, काय नको बोलू. येते ना मी. येते. परत माझ्या घराच्या आजूबाजूला दिसले नाही घेतो. गेली ती. जातात काय तिच्या मागं आता? थँक्यू. कशाची थँक्यू? तुम्हाला माहिती का तिने मला किती शिव्या घातल्या? तुमच्या बायकोला किती शिव्या घातल्या? कधी म्हणजे? फोन मध्ये रेकॉर्डिंग आहे माझ्या. हा म्हणजे टवळी काय काय म्हणत होती मला. अरे हे प्रेमाचे शब्द आहेत. तुम्हाला म्हणता येते का तू कस काय शिव्या दिल्या म्हणून माझ्या अगं पण तिने तुमच्या ऍड्रेस तर लिपस्टिक कोणाची लागली? ते आपलं तुला अक्कल नाही. हा का तो लिपस्टिक पुसायची म्हणलं माझ्या ड्रेस माझी लिपस्टिक पुसायला तुमच्या कपड्यांना तुम्ही घरी कधी राहता? गावातल्या बायांच्या त्यावर बघता बघताच आपला दिवस संपतो. घरी आपल्या बायको आहे एवढी सुंदर आहे. कसं असतं माहिती का लोकांचं? घरी डेअरी मिल्कची कॅडबरी जरी असली पण बाहेर तिथे 1 रुपयाची चॉकलेटच गोड लागत त्या माणसाला. अरे घरी 1 रुपया चॉकलेट आहे, बाहेर डेअरी मिल्क घ्या असं आहे ते. हा का? मग बाहेरच राहायचं ना संसार करायला. कशाला घरची बायको करून ठेवली? ती कशी तरी नांदली असती. झालं जरा गुन्हाच झाला. गुन्हा झाला तुमच्या तर घरात